मित्रांनो, असा एक मराठी चित्रपट ज्या चित्रपटाने मराठी शाळांचं वास्तव बदलण्याचा प्रयत्न केला, अनेकांना पुन्हा एकदा आपल्या मराठी शाळांकडे ओढून नेलं. असा एक मराठी चित्रपट की ज्याने मराठी चित्रपटांच्या बाबतीत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. असा एक मराठी चित्रपट की ज्याने शाळेच्या आठवणींनी सगळ्यांनाच नॉस्टॅल्जिक केलं. शाळेतल्या समूह गीतांवरती प्रत्येकाला नृत्य करावंसं वाटलं, रील्स बनवावीशी वाटली. आता जास्त काही प्रस्तावना करत नाही. तो मराठी चित्रपट तुम्ही ओळखलेला असेलच. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 1 जानेवारी 2026 ला प्रदर्शित झाला हा मराठी चित्रपट आणि महिनाभर झाला तरी हा चित्रपट आपलं अस्तित्व टिकवून आहे, ही प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, काय आहे असं या मराठी चित्रपटात? बऱ्याच गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे शाळा हा प्रत्येकाच्या एक जिव्हाळ्याचा विषय असतो आणि हा चित्रपट बघताना त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनाशी रिलेट करायला लागतं. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे कथानक, या चित्रपटाचं दिग्दर्शन, या चित्रपटातला अभिनय सगळ्या काही जमेच्या बाजू आहेत आणि यातले डायलॉग्स ऐकताना, संवाद ऐकताना, यातली गाणी ऐकताना आपण खरोखरच नॉस्टॅल्जिक होतो. म्हणजे बघा ना, फोक आख्यांचे लोकप्रिय संगीतकार हर्ष आणि विजय यांनी या चित्रपटाला संगीत दिले आणि सगळी गाणी हिट आहेत. खास करून स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, या गाण्यावरती प्रत्येकाने आज रील्स बनवले. अहो, प्रत्येकाने म्हणजे अगदी शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा या गाण्यावरती नृत्य केले. हा चित्रपट आल्यानंतर अनेकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून चर्चा करायला सुरुवात केली आणि हो, आपण शाळेच्या जवळ कुठली बाग होती, त्या बागेमध्ये आपण फिरायला जायचो, तिथे जाऊन रील्स करूया, असं करून सुद्धा या गाण्यावरती रील्स झालेली आहेत. त्याचप्रमाणे शाळा मराठी या गाण्यावरती सुद्धा कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला सुद्धा नृत्य सादर होत आहेत. त्याचप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळा ज्या बंद पडायला लागलेल्या आहेत, जे भीषण वास्तव आहे, त्या वास्तवाला आपण सामोरं जातोय, यावरती सुद्धा या चित्रपटात परखडपणे भाष्य केलं गेलेलं आहे आणि ते प्रत्येकाने अतिशय योग्य पद्धतीने घेतलेलं आहे आणि त्या निमित्ताने चर्चा सुरू झालेल्या आहेत. मुख्य म्हणजे मराठी शाळा, मातृभाषेत शिक्षण देणं, या विषयावरती परिसंवाद सुद्धा जिकडे-तिकडे सुरू झालेले आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 24 करोड पेक्षा जास्त रुपयांची कमाई तर केलीच आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. पण मुख्य म्हणजे शाळांमध्ये सुद्धा आता एका वेगळ्या योजनेअंतर्गत या चित्रपटाचे शो हे सवलतीच्या दरात आयोजित करण्यात येणार आहेत. हेमंत ढोमे यांनी या संदर्भात एक रील सुद्धा पोस्ट केलेलं आहे, तुम्हाला माहिती असेलच. पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली गोष्ट या चित्रपटाने मांडली आणि हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावरती आता पोहोचत चाललेला आहे आणि पुन्हा पुन्हा हा चित्रपट बघायला आपल्याला आवडतंय. म्हणजे रिपीट ऑडियन्स सुद्धा या चित्रपटाला मिळतोय. चित्रपट बघून प्रत्येक जण त्यावर चर्चा करत आहे. "बघितला का रे क्रांतीज्योती विद्यालय? अरे, एकदम भारी आहे. बघायलाच पाहिजे. नसशील बघितला? बघून घे." तेव्हा निश्चितपणे आजही ज्या थिएटर्समध्ये हा चित्रपट आहे, तुम्ही जर बघितला नसेल अजून चित्रपट, तर नक्की बघा. आणि हो, क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू, चित्रपटाची समीक्षा हे सगळं आम्ही स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा या टीमचं आपण अभिनंदन करूया आणि तुम्हाला सांगतोय मी, की प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट बघायलाच हवा.